एमआयएम कडून आता निवडणुकीचे बिगुल खरं तर वाजवण्यात आलेले आहे। परभणीत उद्या खासदार असदुद्दीन ओवैसी यांची उद्या जाहीर सभा घेण्यात येणार आहे। शहरातील धारोड परिसरात हा गोल्डन फंक्शन हॉल आहे आणि या परिसरामध्ये खरं तर असदुद्दीन ओवैसी यांची सभा होणार आहे आणि ते मार्गदर्शनी करणार आहेत। एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा या सभेला एकूण संबोधित करणार आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती या सभेला विशेष महत्त्व प्राप्त आहे, कारण निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत। आता एमआयएम खरं तर या निवडणुकीला सामोर जाणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोहम्मद गौसजैन एमआयएमची जिल्हा समन्वयक आपल्यासोबत आहे। गौसभाई, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर ही सभेचं उद्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। निवडणुकीची तयारी एमआयएम कडून सुरू झाली असं समजावं का? आता बिलकुल, आज जसं आमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेबांनी बरेच ठिकाणी प्रोग्राम घेत असताना सांगितलं की महाराष्ट्रातला परभणीतला हा पहिला प्रोग्राम आहे निवडणुकी संदर्भात। इथे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी साहेब स्वतः येणार आहेत, प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब येणार आहेत ते पण, आणि अनेक पदाधिकारी येणार आहेत। परभणीचा हा पहिला जलसा, पहिला जे जाहीर सभा आहे, इथून आम्ही निवडणुकीचं बिगुल वाजणार आणि मला खात्री आहे की परभणीची जनता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांना आणि राज्याध्यक्ष साहेबांना दोघांनाही भरभरून प्रतिसाद देतील आणि उद्याचा जे जाहीर सभेचा जे प्रोग्राम आहे ते नक्कीच यशस्वी होईल। नेमकं सभा किती वाजता आहे आणि किती लोक अपेक्षित आहे, किती लोक यांची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे? 7 वाजता सायंकाळी प्रोग्राम सुरू होणार गोल्डन फंक्शन हॉल धारोड परिसरमध्ये, आणि एक अंदाजे आम्हाला एक 5,000 लोक येणार आहे अशी आम्हाला खात्री आहे। त्याच्याहून जास्तच येणार। आम्ही अरेंजमेंट्स वगैरे करायला होत्या त्या निमित्ताने, आणि आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो परभणीची जनतेला की प्रोग्रामला उद्या या सायंकाळी 7 वाजता गोल्डन फंक्शन हॉलला आणि आमचा प्रोग्राम यशस्वी करा। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती ही सभा आहे। मग आता एमआयएम ऑफिशियल तयारीला लागली का, आणि एमआयएम येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढेल की कोणासोबत अलायन्स करेल? आता उद्या बिगुल वाजणार याची मला खात्री आहे, कारण की महाराष्ट्रातला हा पहिला प्रोग्राम आहे साहेबांचा। अलायन्स करायचं किंवा नाही करायचे हे साहेबांचा अधिकार आहे। परभणी पुरतं मी बोलू शकतो की परभणीमध्ये जर अजित पवार, शिंदे, भाजपा हे तिन्ही पक्ष सोडून दुसरे कोणताही पक्ष समोर येईल तर आम्ही आमच्या प्रपोजल आमचे प्रदेश अध्यक्षला आम्ही पाठवून देऊ। एमआयएम संघटकच्या नाते, परभणी समन्वयकच्या नाते आम्ही स्वबळावर लढण्याची तयारीत आहोत, आणि फक्त महापालिका नव्हे, नगरपालिका, जिल्हा परिषद, काही ठराविक पंचायत समिती, नगरपंचायत आणि नगरपालिका आणि सर्वचे सर्व आम्ही नगराध्यक्ष इलेक्शन लढवणार। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या अति महत्त्वाची खरं तर सभा परभणीत आयोजित करण्यात आलेली आहे। खासदार ओवैसी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी राज्यात पहिली सभा परभणीत घेत आहे, त्यामुळे या सभेला एकूणच वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तयाऱ्या खरं तर अंतिम टप्प्यात आहे। उद्या खासदार ओवैसी काय बोलतात, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात राज्याची काय स्थिती स्पष्ट करतात का, हेच पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।